नमस्कार, कोकणची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। तर आज आम्ही चाललोय शेवग्याच्या शेंगा काढायला। आमच्या घराच्या समोर एक शेवग्याचं झाड आहे। तुम्हाला माहिती आहे बाजारामध्ये सगळ्यांनी शेवग्याच्या शेंगा घेतल्या असतील आणि माझ्या हातात ही गरकुट आहे मोठी। गावाला अशा प्रकारचे गाठ्या पाहायला मिळतील। दाखवा हो कॅमेरामध्ये वरती अशा। तर ही उंच अशी गरकुट काढले काठी आम्ही आणि ही घेऊन आता आम्ही आमच्याच घराच्या समोर जो शेवग्याचं झाड आहे तिथे आम्ही शेवग्याच्या शेंगा काढायला चाललोय। शिरप्या, शेंगा काढायच्या आहेत, भरपूर झाले शेंगा, चला आमच्या सोबत। तर या शेवग्याच्या शेंगांना डांबे पण म्हणतात। तर आता बघूया आपण काढणार आहोत ते। एवढा मोठा मानगा आहे, दादा घेऊन चालला तिकडं। चल शिरप्या तू पण पुढे चल। आणि चाललोय आता आपण। शेंगा पण झाल्यात बऱ्याचशा, ते आता काढणार आहोत आपण। त्या गावावरती शेंगा दिसतील तुम्हाला, फुलं पण दिसत आहेत शेवटावर। आमच्या जवळच आहे शेवग्याचं झाड आणि बघू शकता की अगदी फुलं पण लागलेली आहेत। शेवग्याच्या शेंगा पण तयार झाल्यात। हे बघा, दिसत आहेत का शेंगा? हो, आणि ही आहे मोठी काठी। आता आम्ही पाळत आहोत शेंगा। शिरप्या जात जमा कर। पाडतोय शेवग्याच्या शेंगा, पाडताना दिसतील आता। काय पडत नाहीत की काय? हे बघा पडली। कवळ्या काढायच्या नसतात। ही बघा शेवग्याची शेंग। शेंग तर दोन भेटले आहेत आता। आता बाकीचे आम्ही काढतोय। भरपूर उंच आहे बऱ्याच शेवगा आहेत, आमचा। उंच पण बऱ्याच झाल्यात। जेवढे जेवढे येतील तेवढे तेवढे काढू। ही बघा एक उडाली आता इकडं, तो शिरप्या जमवलंच। शेकटाची शेंग डाळ चांगले, कॅच पकड। हा मोठा आहे, तोडला। हे बघा शिरप्याने तोडला त्यांनी। तर गावामध्ये अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला मिळतात ज्या तुम्हाला शहरामध्ये राहून मिळत नसतील। शेवग्याच्या शेंगा असतील, काजूच्या बिया असतील, त्यानंतर चिकू असतील। तर गावामध्ये हा मिळणारा जो अनमोल जो रानमेवा आहे, तर याची चव ही निराळीच असते। आणि शेवग्याच्या शेंगा काढण्याची जी मजा आहे ते तुम्हाला गावाला आल्याशिवाय, या कोकणामध्ये आल्याशिवाय तुम्हाला अनुभवायला मिळणार नाहीये। आमचं शेवग्याचं झाडे पाहू शकता, अगदी दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेंगा आम्हाला या झाडामार्फत मिळतात। आणि आम्ही या शेंगा काही विकत नाही आहे, पण घरगुती वापरासाठी जेवणामध्ये या शेंगांचा वापर आम्ही करतो। तर ही काठी आहे आणि अजून फुलं पण आहेत आणि फारशा शेंगा एवढ्या दिसत नाहीत अजून, बाजूला आहेत त्या आम्ही काढतोय। फक्त जून ज्या तयार झाल्या त्या शेंगा आम्ही काढतोय। तर इकडे एक शेंग काढलंय, आणि शिरप्याने उचलला ना। खास गोष्ट म्हणजे हा जो हे जे शेवग्याचं झाड आहे तुम्ही बघू शकता की हे शेवग्याचं झाड आहे। तर हे जे शेवग्याचं झाड आहे ते अगदी आमच्या बालपणापासूनच आमच्या घरासमोर आजोबांनी आधी एक छोटासा लावलेलं आहे। आधी छोटंसं एक रोप होतं, छोटासाच डांबा होता त्याचा शेवग्याचा, आणि आता हा एवढा मोठा शेवगा झालाय। आणि याच्या बाजूला अजून एक झाड होतं या बाजूला, ते नाही मात्र आता पावसातनं पडून ते कट करण्यात आले। पण तो हा एक शेवग्याचं झाड आहे की अजून देखील जसाच्या तसाच आहे। ती गरकुट आहे, ती काठी पण असते बांबूचीच तयार केलेली आहे, माझ्या हातात आहे ती। आणि शेवग्याबरोबरच आंबे जर काढायचे असतील, काजू काढायचे असतील, तर याला मी ही गरकुट वापरतो। आणि अगदी बांबूच आहे हा एक प्रकारचा मोठा, त्याचा वापर गरकुटीसाठी केला जातो। हे बघा शेंगा पडल्या। हो हाय, काढतो। बघायला शकता वरती आहेत खूप, तो बांबू पण हा मोठा तसा, त्यामुळे त्यांनी काढता येत आहेत शेंगा। जवळ जवळच्या काढतोय ज्या येत आहेत त्या। फुलं पण भरपूर आहेत, अजून येतील। वरती खूप आहेत, त्यामुळे ते वरती जाऊन म्हणजे एक तर चढावं लागेल। गारकाठीने काय सगळ्या पॉसिबल नाही येणे खाली, जेवढे येत आहेत तेवढं तर काढतोय दादा। आणि जमवायला काय आम्ही आहोत, काय जमवायला हवं आम्ही काय। तर एक शेंगा जमवते आपला शिरप्या। पडले आतमध्ये पडलेली नंतरला बघू, आतमध्ये बऱ्याच ही बाहेर पडल्यात। पडले। आतमध्ये बऱ्याच पडल्या, त्या बाहेरच्या आहेत त्या आम्ही बाहेर जमवतोय। आतमधल्या नंतरला जमवणार। आणि शेवग्याचं झाड जरा बघा एकदा।
तर तुम्ही सुद्धा अशा शेवग्याच्या शेंगा तुम्ही काढल्या असाल, जर तुम्ही गावाला राहत असाल किंवा तुमचं गाव असेल तर अशा शेंगा शेवग्याच्या झाडावरून काढण्याची जी मजा आहे ती तुम्हाला माहितीच असेल. जर तुमच्याकडे देखील असं शेवग्याचं झाड असेल आणि तुम्ही देखील शेंगा काढल्या असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. ₹30 कसं वाटतं आपल्याला? मस्त हवेशीर. हवेशीर. मग मग आता प्लॅन काय आहे आजचा दुसरा? आता बघूया बोरशेत. बोरशेत काय आहे? आता बघूया तिकडं जांभळी बिंबलीचं झाड वगैरे वनस्पती बघायला भेटतील. जवळच्या शेंगा मी काढतोय, अति उंच आहेत ते येत नाही आहेत. त्या चढूनच काढायला लागतील. जवळजवळच्या शेंगा आम्ही काढतो. आपला शिरप्या पण शेंग दाखवतोय. शिरप्याने एकच जमवला नाही वाटतं. जमवले आहेत पण त्या आतमध्ये आहेत. आतमध्ये ठेवला नाही त्याने. वाईस दम लागलाय, काठी मोठी आहे. थोड्याशा शेंगा काढलेल्या आहेत. आता किती शेंगा झाली ते दाखव शिरप्यांना. पुन्हा एकदा शेवटचा प्रयत्न. या बघा, या एवढ्या शेंगा केलेल्या आहेत जमा. शिरप्या दाखवतोय आपल्याला. अजून काढतोयच आपण, थोड्याच वेळात बघूच. सगळ्या ज्या वेळेला शेंगा गोळा होतील त्यावेळेला पण दाखवूच आम्ही तुम्हाला. तर ही छोटी काठी, ही बघ एकदम छोटीशी आहे. तिचा वापर जवळच्या शेंगा काढण्यासाठी करतो. झाड पण पडलेलं आहे. झाड पण पडलेलं आहे. पाणी सकट पडलं वाटतं. तर जमू आता बस झाले. तर अशा प्रकारे आजची सोय आमची झाली आणि आम्ही आता हे काम थांबवत आहोत. घरकुट देखील आम्ही खाली घेतोय. तर आजच्या या 2-3 दिवसाची सोय झालेली आहे. बघू शकता मी घामाघूम पण झालोय. शिरप्याकडे शेंगा आहेत. अगदी 3-4 दिवसाची चांगली सोय झालेली आहे. आतमध्ये पण आहेत शेंगा, त्या जमवायच्या आहेत अजून. आतल्या शेंगा बाकी आहेत. काम काय झालंय घरकाडीचा आता आपला. आणि शिरप्याने शेंगा घेतला नाही. या आमची मम्मी कुठं हिला घेऊन जातेस? वेळा घेऊन कुठे जातेस? तुरी काढले काय? तुरी काढला नाही तिथं. तर इथं आता जो मानगा होता तिथंच ठेवला आम्ही नारळाला लावून. चिकूची पण झाड आहेत आमची, बघा छोटे छोटे चिकू पण लागलेले चिकू आहेत. का अजून हे बघा तयार नाही झाले, एकदम छोटे छोटे आहेत. अशा या आम्ही एवढ्या शेंगा पडल्यात. 2 ते 3 दिवसाची सोय झाली आणि हा शेवगा चवीला पण गोड आहे. जर तुम्हाला हवे असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट नक्की करा. तर अशा प्रकारे हाचा शेंगा काढण्याचा ब्लॉग आहे तो आम्ही आता संपवतोय. पहा या शेंगा कशा आहेत त्या.